नमस्कार, आपल्या चॅनलमध्ये तुम्हा सगळ्यांचं स्वागत आहे। आज आपण बनवत आहोत उपवासाचे साबुदाणा आणि बटाट्याचे पळी पापड। पण साबुदाणा आणि बटाट्याचे पापड करतो तर त्याच्यासाठी 2 वाट्या मी साबुदाणा भिजत ठेवायचा आहे आपल्याला। हे वजनी प्रमाण 1 पाव आहे। तर 1 पाव साबुदाणा आहे। हा आपण सुरुवातीला थोडासा धुवून घेणार आहोत। साबुदाणा धुवून घेतलेला आहे। तर आता ज्या वाटीने आपण साबुदाणा घेतला त्याच वाटीने आपण 4 वाट्या पाणी गरम करायला ठेवतो। ह्या वाटीने 2 वाट्या साबुदाणा घेतला त्याच्या दुप्पट घ्यायचे पाणी आणि म्हणजे आपण 4 वाट्या पाणी गरम करायला ठेवतोय। आता आपण 4 वाट्या पाणी गरम करायला ठेवतोय। तीन आणि 4 पाणी कडकडीत गरम करून घ्यायचं आहे आपल्याला। तर पाणी आपलं उकळून घेतलेलं आहे। पाणी नेहमी हे उकळूनच घ्यायचं, थंड अजिबात घालायचं नाही ह्याच्यात। गरम पाण्यात आपण भिजत टाकला की साबुदाणा छानसा फुलतो। आपण एकदा हलवून घेऊया। साबुदाणा धुतला की गरम पाण्यातच भिजवायचा। आता आपण हा रात्रीचा भिजत टाकलेला आहे। तर 7 ते 8 तास चांगला साबुदाणा हा गरम पाण्यात भिजलाच पाहिजे, तरच आपले पापड छान फुलतात। तर आपण झाकून ठेवूया। बघू शकता इथं आपण रात्री भिजत ठेवलेला साबुदाणा बघूया, एकदम छान असा हा भिजलेला आहे। तर आपण आता हा मिक्सरला लावून घेणार आहोत। तर आपण साबुदाणा बटाट्याचे पापड करतोय त्याच्यासाठी बटाटा घेतलेला आहे मी अर्धा किलो, साबुदाणा पाव किलो आहे तर बटाटा अर्धा किलो घेतलेला आहे। आणि त्याच्यानंतर 4 ते 5 मिरच्या घ्यायच्या आपल्याला आवडीनुसार तिखट। मीठ घेतलेलं आहे 1.5 चमचा। तर आपण बटाटा आणि साबुदाणा मिक्सरला लावतोय, पण मिक्सरला लावताना त्याच्यामध्ये थंड पाणी बिलकुल टाकायचं नाही, आपल्याला गरमच पाणी टाकायचंय। गरम म्हणजे कोमट पाणी टाकायचं। तर मी साबुदाणा आणि बटाटा मिक्सरला फिरवून घ्यायचं, एकदम बारीक पेस्ट करायची। तर आपण मिक्सरला हे पेस्ट केलेली आहे, एकदम अशी बारीक पातळ करायची। मध्ये कोमट पाणी करून घ्यायचं आणि घालून अशी पेस्ट करायची। आपण ही निम्म्या साबुदाणा आणि निम्म्या बटाट्याची केलेले। आपल्याला सहज पाडता येतील अशी एवढी पातळ करायची। लागलं तर अजून आपण पाणी घालणार आहोत। तर आता हा राहिलेला साबुदाणा वाटून घेऊया आपण, निम्मा आणि निम्मा बटाटा राहिलेला हाताने थोडं बारीक करून मग टाकायचा। मीठ टाकूया आपण 1.5 चमचा घेतलाय, रेग्युलर आपले पोह्याचे असतात ते। आणि एकदा दोनदा फिरवल्यावर मग आपण मिरच्या टाकायच्या। आणि आता कोमट पाणी टाकतोय। दोन तीनदा फिरवून फिरवून पेस्ट करायची। आता आपण मिक्सरला फिरवून घेऊया। मिरच्या पण ह्याची थोडीशी बारीक पेस्ट व्हायला लागली की मग आपण मिरच्या त्याच्यामध्ये घालूया। एवढं फिरवून घेतलेलं 1-2 वेळा। आता आपण मिरच्या टाकतोय, ह्याच्यातच मिरच्या टाकूया, कारण मिक्सरला एवढ्या 4-5 मिरच्या फिरवायला तेवढ्या बारीक होणार नाही। ह्याच्यामध्येच टाकून घेऊया। मला एवढं मिक्सरला लावायला 2 वाट्या पाणी, ज्या वाटीने आपण साबुदाणा भिजत घातला होता
ते 2 वाट्या पाणी कोमट, ते गरम पाणी एवढं बारीक पेस्ट करायला लागलेलं इथं. आता आपण परत मिक्सरला फिरवून घेऊया. बघू शकताय आपलं हे फायनली सगळं इथं वाटून झालेलं आहे मिक्सरला. अशी झालेली आपली पेस्ट एकदम बारीक झालेली आहे. बारीकच पेस्ट करून घ्यायची, नाही तर पातळ पापड आपले परत चिरू शकतात. एकदा छानसं हलवून घ्यायचं आपण. आपल्याला सहज पाडता आलं पाहिजेत पापड, म्हणून अशी पेस्ट करून घ्यायची. जर आपल्याला बघायचं असलं तर असं बघायचं, एखादी प्लेट घ्यायची, प्लेटवर पापड असे सहज पसरले जातात का हे बघायचं. असे आता आपलं पीठ छानसं पातळ मी दाखवल्याप्रमाणे झालेलं आहे. आता एखादी छोटी अशी पळी घ्यायची, तुम्हाला छोटं मोठं कसं घालायचं आहे त्यानुसार पळी घ्यायची. एकाच मापाचे पापड होतात. तर ही आपण पळी घेतलेली आहे, त्याच्याने आपण वर टेरेसवरती घालायला घेऊया पापड. आणि दिवसभर आपले कडकडीत उन्हात वाळवले की खाली म्हणजे 7-8 तास झाल्यावर पलटी मारायचे. पापडाची खालची बाजू आहे ती वरती करून ठेवायची, म्हणजे उन्हाने थोडंसं अजून सुकलं जातं. आता आपण गच्चीवर आलोय, तर सावलीत बसून सुरुवातीला आपण हे पापड पसरून घेतोय आणि त्याच्यानंतर उन्हात ठेवूया. तर सुरुवातीला हे आपण असं चिमट्याने प्लास्टिकचा कागद पूर्ण पॅक करून घेऊया आणि आता टाकून घेऊया. हे मापाची एकच अशी पळी घ्यायची आणि असं टाकायचं. हे घालायला अजिबात अवघड नाहीत, पटापट होतं. थोडंसं पसरून घ्यायचं. बघू शकताय इथं आपले पूर्ण पापड साबुदाणा आणि बटाट्याचे झालेले आहेत. तर आता आपण सावलीत बसून घातलेले होते ना, आता आपण ते उन्हाला पुढं सरकवून घेऊया. तर पूर्ण ऊन जाईपर्यंत म्हणजे संध्याकाळपर्यंत आपण ह्याला छानसं कडकडीत उन्हात वाळवून घेणार आहोत. आणि त्याच्यानंतर एकदा पलटी मारायला येणार आहोत. पलटून घ्यायचे, एकदा बघायचे. इथं आपण आता उन्हात ठेवलेले आहेत सगळे पापड. साबुदाणा आणि बटाट्याचे पळी पापड उपवासाचे तयार झालेले आहेत. 4-5 दिवस मी कडकडीत उन्हात वाळवलेले आहेत. तर आता आपण तळून बघूया. सुरुवातीला तेल चांगलं गरम झालंय. बघू शकता एकदम पांढरे शुभ्र असे. आता आपण तळून बघूया. मी थोडे छोटे पण केलेत आणि मोठे साईज पण केलेले आहे. छान झाले तसे. तर आपण बाकीचे सुद्धा तळूया. बघू शकता एकदम जास्तीच छान फुलले जात आहेत. उपवासाचे पळी पापड एकदम क्रिस्पी. गॅस आपला थोडासा मोठा आहे त्याच्यामुळं एकदम लाल झालं माझं.
तर इथं झाले आपले हे उपवासाचे पळी पापड साबुदाणा आणि बटाट्याचे, एकदम क्रिस्पी झाले, बघू शकताय. तर आपण प्लेटमध्ये काढूया. आपले एकदम क्रिस्पी झालेले पापड साबुदाणा बटाट्याचे, आपले उपवासाचे साबुदाणा आणि बटाट्याचे पळी पापड. तर ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली मला कमेंट करून सांगा. आपल्या चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. धन्यवाद.